हॅलो एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की मॅटरची क्लासिफिकेशन कोणकोणत्या भागामध्ये विभागले जातात, कुठे त्यांचा वापर केला जातो आणि कशा प्रकारे वापर केला जातो हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले होते. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्यांचे कसं मोजमाप केले जाते. फिजिकल आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत फिजिकल प्रॉपर्टीज फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज दुसरा म्हणजे मेजरमेंट ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज आणि तिसरा म्हणजे द इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स, म्हणजेच आपण त्याला म्हणतो SI युनिट. तुम्हाला तर माहितीच असेल, तुम्ही 10वीत शिकलेच असाल की SI युनिट म्हणजे काय. आज आपण त्याबद्दल त्याची डीपमध्ये स्टडी करणार आहोत. इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्सचा, त्यालाच आपण SI युनिट असे सुद्धा म्हणतो. चला तर आपण पहिला टॉपिक पाहूयात, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजमध्ये असे दिले आहे की फिजिकल प्रॉपर्टीज हे एक प्रत्येक गोष्टीला काही ना काही फिजिकल प्रॉपर्टी असते. म्हणजे ही एक ऑब्जेक्ट आहे, म्हणजे किंवा कॅरेक्टरिस्टिक सुद्धा म्हणू शकता याला आपण. हे एक ऑब्जेक्ट, याला काही ना काही मास असेल, काही ना काही जागा व्यापत असेल आणि याला काही ना काही प्रॉपर्टी सुद्धा असेल, बरोबर. आणि ह्याच प्रॉपर्टीजचे पुढील दोन प्रकार पडतात, एक फिजिकल प्रॉपर्टीज आणि दुसरी केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजेच त्यामध्ये कलर, ऑर्डर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी, एक्सेट्रा.
फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये जसं की आपण रंग पाहिला, वास पाहिला, मेल्टिंग पॉईंट्स पाहिले त्याचे, त्या मॅटरचे बॉइलिंग पॉईंट्स पाहिले, डेन्सिटी पाहिली, याबद्दल आपण फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये अभ्यास करणार आहोत करतात. आणि केमिकल प्रॉपर्टीजमध्ये जसे की कंबशन, कंबस्टिबिलिटी, कंबस्टिबिलिटी, composition, reactivity with acid and bases, केमिकल प्रॉपर्टीजमध्ये जसं की जळणे, काही ना काही कोणत्या ना कोणत्या गोष्टीची रिॲक्शन झाल्यावर ते दुसरा प्रोडक्ट तयार होणे, रिॲक्टिव्हिटी विथ बेसिस अँड ॲसिड, बेसिस आणि ॲसिड सोबत रिॲक्ट करणे, त्यालाच आपण केमिकल प्रॉपर्टीज असे म्हणतो. आता आपण पुढे जाऊयात. फिजिकल प्रॉपर्टीज हे फिजिकल प्रॉपर्टीज आपण मोजू शकतो आणि फिजिकल प्रॉपर्टीज आपण मोजू शकतो, कॅन बी मेजर्ड किंवा त्याची आयडेंटिटी न चेंज करता सुद्धा एका या मॅटरची आयडेंटिटी, ओळख न चेंज करता त्याचा आपण ऑब्झर्वेशन करू शकतो. ऑब्झर्व without changing the identity. आता केमिकल प्रॉपर्टीज मध्ये जसं आहे की केमिकल प्रॉपर्टीज मध्ये असे आहे की केमिकल changes occurred. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये केमिकल चेंजेस होत असतात. दुसरा पॉइंट, फिजिकल प्रॉपर्टीज साठी केमिकल चेंजेस होणे हे आवश्यक नसते. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज does not required occur of chemical changes. आता आपण काय पाहिले, फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण पाहिले की जसे की कलर, रंग, वास, मेल्टिंग पॉइंट्स, बॉइलिंग पॉइंट्स, डेन्सिटी इत्यादींचा त्यात अभ्यास केला जातो. आणि दुसरा पॉइंट असा पाहिला की
फिजिकल प्रॉपर्टीज ही आपण मोजू शकतो किंवा त्या एका मॅटरची ओळख न चेंज करता त्याला आपण ऑब्झर्व करू शकतो. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये काय पाहिलंय, केमिकल चेंजेस त्यात होत असतात. आणि दुसरा पॉईंट असा पाहिला की फिजिकल प्रॉपर्टीजसाठी केमिकल चेंजेस होणे आवश्यकता नसते. आता आपण पाहणार आहोत त्याची एक्झाम्पल्स. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की केमिकल चेंजेस बद्दल. Wait 2 minutes. Chemical changes. Chemical changes. केमिकल रिॲक्शन ही एका, समजा हा एक ऑब्जेक्ट आहे आणि याची रिॲक्शन एका डिफरंट सबस्टन्स सोबत झाली तर याच्यापासून मिळणारा प्रोडक्ट आहे A to B. यालाच आपण केमिकल चेंजेस चं उदाहरण म्हणून सांगू शकतो. आता आपण पुढे जाऊयात, दुसरा टॉपिक घेऊयात, मेजरमेंट ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज. Measurement of physical properties. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये असे सांगितले जाते की सायंटिफिक तपासणीनुसार परिणामकारक मोजमाप करणे आवश्यक असते. म्हणजेच क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट of properties is required for scientific investigation. या वाक्याचा अर्थ असा होतो की सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या तपासणीनुसार परिणामकारक मोजमाप करणे हे आवश्यक आहे. काही मॅटर्सला प्रॉपर्टीज असतात, जसे की लेंथ,
जसे की लेंथ झालंय, एरिया, व्हॉल्यूम, मास, एक्सेट्रा. एक्सेट्रा एक्सेट्रा. परिणामकारक मेजरमेंट किंवा निरीक्षणे, ऑब्झर्वेशन हे एक नंबर्स रिप्रेझेंट करत असतात. नंबर रिप्रेझेंट करत असतात आणि हा नंबर काही युनिट्स फॉलो करतो. जसे की फॉर एक्झाम्पल ही एक रूम आहे आणि ह्या रूमची लेंथ ही 14 मीटर पर सेकंद आहे. सॉरी, मीटर आहे. तर या या मध्ये जो नंबर रिप्रेझेंट झालेला आहे 14, तो नंबर आणि जे त्याच्यासोबत रिप्रेझेंट, त्या नंबराने जे रिप्रेझेंट केलेलं आहे त्याला आपण युनिट्स असे म्हणतो. ही एक रूम आहे आणि या रूमची लेंथ ही 14 मीटर आहे. 14 मीटर, त्यामधील जे 14 आहे तो एक नंबर आहे आणि त्या नंबरने जे एक त्याच्यासोबत रिप्रेझेंट केलेलं आहे त्याला आपण युनिट्स असे म्हणतो. यामध्ये काही 2 सिस्टीम्स असतात. त्या 2 सिस्टीम पुढील 2 भागात विभागलेल्या आहेत. पहिली सिस्टीम आहे इंग्लिश सिस्टीम आणि दुसरी सिस्टीम आहे मेट्रिक सिस्टीम. मेट्रिक सिस्टीम ही पूर्ण जगातील विविध भागांमध्ये यूज केली जाते. मेट्रिक सिस्टीम ही मेट्रिक सिस्टीमचा शोध हा 18व्या शतकात फ्रान्स या शहरात लागला होता. फ्रान्स या शहरात लागला होता आणि मेट्रिक सिस्टीम हे पूर्ण जगातील स्टँडर्ड सिस्टीम पैकी कॉमन सिस्टीम ही मेट्रिक सिस्टीम आहे. वापरली जाते आणि वापरली सुद्धा जाते. आणि ही मेट्रिक सिस्टीम
1960 साली 1960 साली प्रसिद्ध झाली होती. प्रसिद्ध म्हणजेच मॅट्रिक सिस्टीम ही 1960 मध्ये लोकांना माहिती पडलं होतं की कसा वापर करायचा, कसा नाही. आता आपण याच्या पुढील टॉपिक पाहूयात. मित्रांनो, तुम्हाला समजले नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला क्वेश्चन्स विचारू शकता. आता आपण पुढचा टॉपिक पाहूया. द इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स, म्हणजेच आपण त्याला SI युनिट्स असे सुद्धा म्हणतो. द इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स, म्हणजेच याला आपण SI युनिट सुद्धा म्हणतो. 10वी तुम्ही तर शिकलेच असतील. द इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स ही SI युनिट फ्रान्स या लॅटिन भाषेमधून आलेला आहे. फ्रान्स या लॅटिन भाषेमधून आलेला आहे. त्यालाच फ्रान्स लॅटिन भाषेत या वाक्याला असे म्हटले आहे की ले सिस्टमे इंटरनॅशनल डे युनिट्स असे या वाक्याला फ्रान्स या लॅटिन भाषेत म्हटले आहे. आणि हे वाक्य फ्रान्स या लॅटिन भाषेतच पहिले तयार झालेलं होतं. आणि हे वाक्य द इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स ही SI युनिट अकराव्या जनरल कॉन्फरन्समध्ये वेट आणि मेजर्स या कॉन्फरन्समध्ये प्रसिद्ध झालेली आहे. CGPM म्हणजे काय? CGPM म्हणजे CGPM म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल ट्रीटी ऑर्गनायझेशन. ही एक संस्था आहे. CGPM
हा सुद्धा फ्रान्स या लॅटिन भाषेतून आलेला आहे. लॅटिन भाषेत याला असे म्हटले आहे की कॉन्फरन्स generally des poets eight measures. असे या CGPM शॉर्ट फॉर्मचा फ्रान्स लॅटिन लँग्वेज मधील अर्थ आहे. या इंटर गव्हर्नमेंटल ट्रिटी संस्थेने डिप्लोमॅटिक ट्रिटी ऑर्गनाईज केली होती. म्हणजेच आपण त्या डिप्लोमॅटिक ट्रिटीला आपण मीटर कन्व्हेन्शन असे म्हणतो. आणि या मीटर कन्व्हेन्शन 1875 मध्ये पॅरिसमध्ये साइन इन झाली होती. आता आपण SI युनिटचे काही फंडामेंटल युनिट्स पाहूयात. SI सिस्टीमचे सॉरी मित्रांनो जरा चला तर आपण SI सिस्टीमचे फंडामेंटल युनिट्स पाहूयात. SI सिस्टीमचे 7 युनिट्स आहेत. पहिला आहे लेंथ, दुसरा आहे मास, तिसरा आहे सेकंद, चौथा आहे इलेक्ट्रिक करंट, पाचवा आहे थर्मोडायनॅमिक, टेम्परेचर, सहावा आहे अमाउंट ऑफ सबस्टन्स आणि सातवा आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. तर हे SI युनिटचे 7 फंडामेंटल बेसिक युनिट झाले. तर या फंडामेंटल 7 बेसिक युनिटचे आपण आता पुढील SI युनिट पाहणार आहोत की लेंथचा SI युनिट आहे मीटर, मासचा आहे किलोग्रॅम,
आणि इलेक्ट्रिक करंट सेकंदचा आहे टाईम. मित्रांनो, हे बेसिक युनिट्समध्ये मी त्याला डायरेक्ट त्याची SI युनिट घेतला होता. इथे टाईम येईल. बेसिक युनिट म्हणजे टाईम, तर टाईमचा SI युनिट आहे सेकंद. इलेक्ट्रिक करंटचा आहे एम्पियर. थर्मोडायनेमिक टेम्परेचरचा आहे कॅन्डेला. अमाऊंट ऑफ सबस्टन्सचा आहे मोल. आणि ल्युमिनस इंटेन्सिटीचा आहे मित्रांनो, थर्मोडायनेमिक्स टेम्परेचरचा SI युनिट हे केल्विन आहे. ते मी चुकून तिथे कॅन्डेला लिहिला होता. कॅन्डेला हा ल्युमिनस इंटेन्सिटीचा SI युनिट आहे. आता आपण याचे शॉर्ट फॉर्म्स पाहूया. या SI युनिटचे शॉर्ट फॉर्म पाहूयात. मीटरचा शॉर्ट फॉर्म आहे स्मॉल m. किलोग्रामचा आहे स्मॉल kg. सेकंदचा आहे स्मॉल s. एम्पियरचा आहे कॅपिटल A. केल्विनचा आहे कॅपिटल K. मोलचा आहे पहिले 3 अक्षरे घ्यायची MOL मोल. आणि ल्युमिनस इंटेन्सिटीचं आहे स्मॉल cd. असे हे SI युनिटचे बेसिक 7 युनिट्स झालेले आहेत आणि त्यांचे आपण SI युनिट सुद्धा पाहिलेले आहेत आणि SI युनिटचे आपण ते शॉर्ट फॉर्म सुद्धा पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, इथे आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात येते की आपण स्टार्टिंगला पहिल्या पार्ट्समध्ये पाहिलं होतं की केमिस्ट्री ही अप्लायड सायन्स, बायोलॉजिकल सायन्स, फिजिकल सायन्स, फिजिक्स इत्यादी विषयांमध्ये सुद्धा वापरली जाते. तर इथे आपल्याला आता लक्षात येते की हे सारं तर आपण केमिस्ट्रीमध्ये काय करणार, पण हे केमिस्ट्रीमध्ये मेजरमेंट करण्यासाठी गरजेचं आहे, आवश्यक आहे. बरोबर मित्रांनो. तर हे मेन फिजिक्समधलं आहे, पण याचं इथे केमिस्ट्रीमध्ये काय काम, म्हणजेच केमिस्ट्रीमध्ये याचं मेजरमेंट करण्यासाठी खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता आपण पुढे जाऊयात. चला तर मित्रांनो, आपण आता पाहूयात की SI सिस्टीम ला आपण जर प्रिफिक्स मध्ये टो किंवा C किंवा T किंवा टा हे जर प्रेफिक्स जोडले तर त्याचा आपला या केमिस्ट्रीमध्ये काय उपयोग आहे ते कळेल. ते तुम्हाला मी सांगतो. आता आपण याच्या पहिले पाहूयात की याचे पहिले किती प्रकार आहेत. याचे एकूण 20 प्रकार आहेत. हे 20 प्रकार आता आपण पुढे समजून घेऊयात कशा प्रकारे या प्रेफिक्स जोडले गेले आहे आणि ते कोणते आहेत. चला तर आपण पाहूया.
पहिले आहे वाय. या सिम्बॉलला आपण टो जोडणार आहोत. तर या वायचा योक्टो झाला. योक्टो म्हणजेच मेजरमेंटमध्ये मल्टिपल ऑफ 10 मायनस 24 एवढी मल्टिपल आहे. योक्टोच्या नंतर झेप्टो. झेप्टोमध्ये 10 मायनस 21 ॲटो 10 मायनस 18 फेमटो 10 मायनस 15 पिको 10 मायनस 12 नॅनो 10 मायनस 9 मायक्रो 10 मायनस 6 मायक्रोच्या नंतर मिली 10 मायनस 3 मिली सेंटी 10 मायनस 2 सेंटी नंतर डेसी 10 मायनस 1 डेसी नंतर डेका 10 हेक्टो 10 रेस टू 2 हेक्टो नंतर किलो 10 रेस टू 3 किलो नंतर मेगा 10 रेस टू 6 गिगा 10 रेस टू 9 टेरा 10 रेस टू 12 पेटा 10 रेस टू 15 इग्जा 10 रेस टू 18 झेटा 10 रेस टू 21 आणि शेवटचा आहे योटा 10 रेस टू 24. आता तुम्ही विचारात पडले असाल की याचं आपलं इथे काय काम. याचं आपलं मेजरमेंटमध्ये काम आहे. योक्टो, झेप्टो, ॲटो, फेमटो, पिको, नॅनो, मायक्रो, मिली, सेंटी, डेसी, डेका, हेक्टो, किलो, मेगा, गिगा, टेरा, पेटा, इग्जा, झेटा, योटा हे आपल्याला मेजरमेंटच्या शेवटी जे उत्तर येते, आन्सर येते तिथे कामी येत असते. किंवा त्याच्या अगोदर कोणती पण व्हॅल्यू जी येत असते त्याला आपण हे असे युनिट्स असे मेजरमेंटमध्ये असे काही पाहायला मिळते. तेच आपण इथे शिकत आहोत. तुम्ही जर पाहिले तर पहिले 10 हे मायनस साईन मध्ये आहे आणि पुढील 10 हे पॉझिटिव्ह मध्ये आहे. पहिले 10 योक्टो, झेप्टो, ॲटो, फेमटो, पिको, नॅनो, मायक्रो, मिली, सेंटी, डेसी हे मायनस व्हॅल्यू मध्ये आहेत आणि पुढील 10 डेका, हेक्टो, किलो, मेगा, गिगा, टेरा, पेटा,
इक्झा, झेटा, योटा हे पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत. यांची पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत. चला तर मित्रांनो, आपण पुढील भाग हा पुढच्या व्हिडिओमध्येच पाहू. आत्तापुरते एवढेच. जर मित्रांनो तुम्हाला जर याच्यामधील काही कळाले नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला बिनधास्त विचारा. चला तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच.